महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। हे फक्त ऑपरेशन 1200 केले त्याच्यासाठी नव्हतं, पुढे आपण कसं या ऑपरेशन टाळावे हे जास्त गरजेचं आहे। कारण मणक्याचा आजार असं जेव्हा आम्ही सर्व केलं तर प्रत्येक तिसऱ्या माणसाला मणक्याचा आजार आहे। कारण वाकणं आहे, खाली बसणं आहे, काम आहे, काम बंद करू नाही शकत। शेतकरी लोक काम जर बंद केले तर ते करणार काय? तर पद्धत कसं बदलावी, काय करायचं काय नाही करायचं ते खूप जास्त गरजेचं आहे। वाकणं, खाली बसणं, वजनाचं काम करणं, एका जागेवर खूप वेळ काम करत राहणं, हे सर्व गोष्टी आपण जर टाळले, व्यवस्थित आपण जर व्यायाम दररोज 20 मिनिट्स 30 मिनिट्स जर व्यायाम केलं तर आपण हे सर्व टाळू शकतो। दुसरं एक गैरसमज जे आहे लोकांमध्ये की मणक्याचं ऑपरेशन केलं म्हणजे आपण कधी चालू शकणार नाही, हे काढण्यासाठीच हे मोठं प्रोग्राम ठेवण्यात आलं की जे पेशंटचं ऑपरेशन झालेलं आहे, जे आता बरे झालेले दुखण्यामध्ये, ते स्वतः आपला अनुभव सांगू शकतात। कारण जेव्हा पेशंट आपला अनुभव सांगतो ते जास्त लोकांना क्लिअर होतं। तर बेसिकली आता जे नवीन पद्धती आम्ही वापरतो, जसं मी दाखवलं माझ्या पीपीटी मध्ये, पेन टेक्निक्स आहे, मॅनेजमेंट टेक्निक्स, ते 15 मिनिटाची प्रोसिजर आहे, पण ते तुम्हाला ऑपरेशन पासून वाचवू शकतात। ऑपरेशनची जर गरज पडली तर आम्ही आता दुर्बीण आहे आमच्याकडे, एंडोस्कोपी आहे, मायक्रोस्कोप आहे, आणि जास्तीत जास्त जे लहान सर्जरीज असतात, जे गादीची सर्जरी असतात, 30-40 मिनिट्सची सर्जरी असतात, आम्ही पेशंटला सांगतो 99 नाही 100% तुम्हाला 6 तासानंतर आम्ही चालवतो। आणि तसंच आम्ही करतो। एकदा चालवलं ऑपरेशनच्या नंतर ते पेशंटचं जे मेंटल ब्लॉक असतं ते निघून जातं। एकदा चाललं पेशंट म्हणतो की आता मी बरं होणार आहे, ते पॉझिटिव्ह एनर्जी पेशंट मध्ये येतं। तर आमचं एकच असतं की ऑपरेशनच्या नंतर दुसऱ्याच दिवशी पेशंटला चालवायचं, आणि हे प्रक्रिया आता ऑलमोस्ट आम्ही सर्व पेशंटला साठी करतो। धन्यवाद।